विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदना इन्स्टिट्यूट यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, तुमचा जो पेपर झाला आहे 22 आणि 23 तारखेला, त्यामध्ये हुंडा प्रतिबंध अधिनियम या टॉपिकवर देखील प्रश्न विचारण्यात आलेले असे दिसून आले आहे. त्याच धर्तीवर आता ज्यांचा पेपर 26 आणि 27 तारखेला आहे त्यांकरिता विद्यार्थी मित्रांनो हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 यावर जेही महत्त्वाचे प्रश्न बनू शकतील ते सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचे आहेत. पुढील थोड्याच वेळात मी सर्व प्रश्न कव्हर करणार आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करायचं आहे. तर पहिला प्रश्न बघूयात काय आहे. तर खालील विधाने पहा. पहिलं विधान आहे, हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 जम्मू काश्मीर राज्य सोडून संपूर्ण भारतभर हा कायदा लागू आहे. त्यानंतर ब विधान आहे, हा कायदा दिनांक 1 जुलै 1961 रोजी अंमलात आला. तर यापैकी विद्यार्थी मित्रांनो कोणतं विधान बरोबर आहे हे सांगायचं आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ब, हा कायदा दिनांक 1 जुलै 1961 रोजी अंमलात आला. जो अ विधान आहे ते विद्यार्थी मित्रांनो चुकीचं आहे. पुढील प्रश्न, हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 मध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी दुरुस्ती करण्यात आल्या. तर लक्षात घ्या, यामध्ये 1984 आणि 1986 या दोन्ही वर्षी सुधारणा करण्यात आल्या आहेत. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3, 1 आणि 2 दोन्ही हे प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न, हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 मध्ये हुंड्याची व्याख्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये करण्यात आल्या आहे. तर लक्षात घ्या, कलम 2 याचं योग्य उत्तर आहे. तर लक्षात घ्या, जेव्हा अधिनियम येतो त्यामध्ये एक प्रकरणे असतात, प्रकरणामध्ये कलम असतात. तर सर्वच कलमे आणि प्रकरणं लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे आपण जे निवडक प्रश्न आहेत तेच आपण या ठिकाणी कव्हर केलेत. आजचा जो व्हिडिओ आहे तो 2 ते 3 वेळेस बघा, तुम्हाला बाकीच्या गोष्टी करण्याची आवश्यकता नाही. पुढील प्रश्न, चुकीची जोडी ओळखायची. पहिली जोडी आहे कलम 4, हुंडा मागण्याबद्दल शिक्षा. कलम 4A, हुंड्याच्या जाहिरातीवर बंदी. कलम 3, हुंडा देणे घेण्याबद्दल शिक्षा. 4 यापैकी एकही नाही. तर याचे योग्य उत्तर आहे यापैकी एकही नाही. म्हणजे ह्या ज्या 3 जोड्या आहेत त्या अगदी बरोबर आहेत. कलम 2 मध्ये काय बघितलं तर व्याख्या. कलम 3 लगेचच पाठ करून घ्यायचं, हुंडा देणे घेण्याबद्दल शिक्षा. कलम 4, हुंडा मागण्याबद्दल शिक्षा. आणि कलम 4A, हुंड्याच्या जाहिरातीवर बंदी. पुढील प्रश्न, हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 मधील कलम 7 नुसार हुंड्याबाबत अपराधाची तक्रार कोणत्या प्रकारे घेतली जाते. अ विधान आहे, न्यायालय स्वतः माहितीवरून, पोलीस अहवालावरून, अपराधामुळे व्यथित व्यक्तीने तक्रार केल्यावर आणि कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेने तक्रार केल्यावर. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे अ, ब, क, ड ही 4ही विद्यार्थी मित्रांनो अगदी बरोबर आहेत. तर कलम 7 देखील या ठिकाणी तुमचा कव्हर झाला आहे. तर कलम 7 काय म्हणतो की हुंड्याबाबत तुम्ही अपराधाची तक्रार करू शकता. तर कोणाकडे करू शकता? न्यायालयात तुम्ही दाद मागू शकतात, पोलिसांकडे पोलिसांच्या अहवालावरून तक्रार देऊ शकतात, किंवा जी व्यथित व्यक्ती आहे त्यांच्या तक्रारीवरून, किंवा एखाद्या मान्यप्राप्त संस्थेने तक्रार केली तरी विद्यार्थी मित्रांनो ही तक्रारची दखल या ठिकाणी घेतली जाते. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे. त्यापूर्वी एक छोटीशी गोष्ट मी सांगू इच्छितो. तर लक्षात घ्या, तुम्हाला परीक्षेमध्ये एकात्मिक बालविकास योजना व कायदे 20 प्रश्न आहेत. हे सर्व आपण आपल्या काय म्हणता की मटेरियलमध्ये कव्हर केले आहे. त्यानंतर पोषण अभियानाचे 10 प्रश्न आणि संगणकाचे 10 प्रश्न असे 40 प्रश्न येणार आहेत. हे 40 प्रश्न कव्हर करण्याकरिता आपण 2000 प्रश्नांची PDF फाईल घेऊन आलो आहोत. आपल्या स्क्रीनवर जसे PDF दिसतील तसे PDF तुम्हाला प्रोव्हाइड केले जाईल. प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले. तर लक्षात घ्या, ज्यांचा पेपर बाकी असेल त्यांनी हे मटेरियल आवर्जून घ्यायचं आहे. 1 ते 2 तासामध्ये तुम्ही रिव्हिजन करू शकता. 2 ते 3 वेळेस डोळ्याखालून घाला, हे प्रश्न तुमचे पाठवून जातील. तर आता कशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता? तर याकरिता तुम्ही मला 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करायचं आहे. मी तुम्हाला डिटेल देईल. त्यानंतर तुम्ही हा जो कोर्स आहे तो परचेस करू शकता. पुढील प्रश्न बघूयात. हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 मधील कोणत्या कलमानुसार हुंडा देण्याचा किंवा घेण्याचा करार शून्य असेल. तर याचे योग्य उत्तर आहे कलम 5. पुढील प्रश्न, हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 मधील कलम 8B मध्ये कशाची तरतूद करण्यात आली आहे. तर लक्षात घ्या, कलम 8B मध्ये हुंडा प्रतिषेध अधिकारी यांची विद्यार्थी मित्रांनो तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली आहे. पुढील प्रश्न, हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 नुसार हुंडा प्रतिषेध अधिकाऱ्याची कार्य कोणती. अविधान आहे, या अधिनियमाची उपबंधांचे पालन होत आहे हे पाहणे. ब, या अधिनियमाखाली अपराध करणाऱ्या व्यक्तीवर खटला भरण्यासाठी शक्य असेल असा पुरावा गोळा करणे. क विधान,
हुंडा देणे घेणे व हुंड्याची मागणी यांना शक्य होईल तेवढा प्रतिबंध करणे. तर आता तिन्ही विधाने बघितले तर कोणतं योग्य आहे? तर वरील सर्व विधाने विद्यार्थी मित्रांनो अगदी बरोबर आहेत. हे जो हुंडा प्रतिषेध अधिकारी आहेत त्याची ही कार्ये आहेत. यानंतर पुढील प्रश्न, कलम 3 आणि 4 नुसार हुंड्याबाबत जेव्हा एखाद्या व्यक्तीवर खटला चालू असेल त्या बाबतीत त्या व्यक्तीने या कलमानुसार अपराध केला नाही हे सिद्ध करण्याचा भार कोणावर असेल? तर ऑप्शन आहे हुंडा प्रतिषेध अधिकारी, त्या व्यक्तीवर 1 आणि 2 की यापैकी नाही. तर ज्यावर खटला दाखल केला आहे तर त्याचीच ही विद्यार्थी मित्रांनो जबाबदारी असेल की त्याने हा अपराध केला नाही हे विद्यार्थी मित्रांनो प्रतिषेध अधिकारी यांना पटवून देण्याचं आहे. पुढील प्रश्न बघतोय, भारतीय दंड संहिता 1860 मधील खालीलपैकी कोणते कलम हुंडा बळी अपराधाशी संबंधित आहे? तर ते आहे कलम 304 बी. पुढील प्रश्न, भारतीय पुरावा कायदा 1872 मधील कोणत्या कलमामध्ये हुंडा बळीबाबत गृहतत्व दिले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कलम 113 बी. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न बघताना तुम्हाला थोडा अवघड वाटत असेल परंतु लक्षात घ्या पेपर तुमचा नजदीक आलाय. हे प्रश्न एकदा डोळ्याखालून घालून घ्या. हा व्हिडिओ तुम्ही 2-3 वेळेस बघून घ्या. नक्कीच हा प्रश्न जर परीक्षेत आला तर नक्की तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येईल. पुढील प्रश्न, चुकीची जोडी ओळखा. कलम 8 विशिष्ट खटल्यामध्ये शाबितीचा भार. कलम 8 हुंडा प्रतिषेधी. कलम 9 नियम करण्याची शक्ती. यापैकी एकही नाही. म्हणजे हे जे तिन्ही आहेत ते बरोबर आहेत, म्हणजे यापैकी एकही नाही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढे चुकीची जोडी ओळखा. कलम 7 अपराधाची दखल घेणे. कलम 5 हुंडा घेण्याचा करार शून्य असेल. कलम 3 हुंडा देणे घेण्याबद्दल शिक्षा आणि यापैकी एकही नाही. तर चुकीची जोडी कोणती? यापैकी एकही नाही. हे ज्या तिन्ही जोड्या आहेत त्या अगदी बरोबर आहेत. पुढील प्रश्न, हुंडा बंदी अधिनियम 1961 यामध्ये एकूण किती कलमे आहेत? तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एकूण 10 कलमे आहेत. पुढील प्रश्न, हुंडाबंदी अधिनियम 1961 मधील कलम 4 नुसार हुंड्याची मागणी केल्याबाबत खालीलपैकी कोणती शिक्षा होईल? ऑप्शन आहेत कमीत कमी 6 महिने ते 2 वर्षापर्यंत कारावास, कमीत कमी 1 वर्ष ते 5 वर्षापर्यंत कारावास, 10,000 रुपयापर्यंत द्रव्यदंड, 15,000 रुपयापर्यंत द्रव्यदंड. तर याचं योग्य उत्तर कोणतं असेल विद्यार्थी मित्रांनो? हुंडा बंदी अधिनियम 1961 मधील कलम 4 नुसार. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1. म्हणजेच काय, कमीत कमी 6 महिने ते 2 वर्षापर्यंत कारावास आणि 15,000 रुपयापर्यंत दंड. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न, हुंडाबंदी अधिनियम 1961 मधील कलम 4A चा समावेश केव्हा करण्यात आला? तर हा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी होमवर्क आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही गुगल करायचं आहे आणि यापैकी कोणतं उत्तर बरोबर असेल हे तुम्ही खाली कमेंट करायचं आहे. तसेच लक्षात घ्या, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं तसं की एकात्मिक बालविकास योजना व कायदे, पोषण अभियान आणि संगणक यावर 2000 प्रश्न आपल्याकडे उपलब्ध आहेत. याची जी प्राईज आहे ती आहे 99 रुपये फक्त. तुम्ही हे मटेरियल परचेस करू शकता. याकरिता 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करायचं आहे. त्याच पद्धतीने जर आपल्याला कंप्लीट स्टडी मटेरियल पॅकेज पाहिजे असेल, म्हणजे जर तुम्ही आता अंतर्गत अंगणवाडी सेविका याकरिता फॉर्म भरला असेल तर त्यासाठी किंवा इतरही एक्झामकरिता हे मटेरियल तुम्हाला उपयुक्त असेल. यामध्ये तुम्हाला ICDS योजना, पोषण अभियान आणि संगणक यावर 2000 प्रश्न, सामान्य ज्ञान, सर्व प्रश्नपत्रिका, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड हे सर्व मिळून तुम्हाला 18,500 प्लस प्रश्न 249 रुपयामध्ये भेटणार आहेत. PDF स्वरूपात हे मटेरियल असणार आहे, जेणेकरून तुम्हाला लगेचच विद्यार्थी मित्रांनो वाचण्यासाठी सोयीस्कर होईल. तर ज्यांनाही पाहिजे असेल त्यांनी 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.